नमस्कार. नमस्कार. आज आपण एक वेगळ्या सामाजिक उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. हो, नमस्कार. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या एका चॅरिटेबल ट्रस्टने म्हणजे कमल पिल्ले बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टने एक कार्यक्रम घेतला होता. त्याचा एक अहवाल आपल्याकडे आहे. बरोबर. आपण फक्त काय घडलं हे नाही बघणार, तर या अहवालातून काय दिसतंय, म्हणजे महिला सक्षमीकरणाबद्दल काय विचार मांडलाय, मदतीचा कोणता प्रकार जास्त प्रभावी ठरतो असं म्हटलंय, यावर आपण जरा सविस्तर बोलूया. अगदी. कारण हा अहवाल एक छोटंसं पाऊल दाखवतो, पण त्यामागे विचार मोठा आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, नाही का? हो. तर तो प्रकाश फक्त आपल्या घरापुरता न ठेवता इतरांच्या आयुष्यात कसा पोहोचवता येईल याचा एक प्रयत्न या अहवालात दिसतोय. छान कल्पना आहे. तर सुरुवातीला त्यांनी काय केलं? अहवालात काय म्हटलंय? तर त्यांनी गरजू आणि गरीब महिलांना हेरलं. त्यांना दिवाळीचा फराळ दिला, शिदा दिला, म्हणजे रोजचं अन्नधान्य वगैरे. ठीक आहे. ही तर एक चांगली गोष्ट झाली. हो, पण त्यासोबत एक अजून गोष्ट केली. प्रत्येकी 400 रुपयांचा चेक दिला. 400 रुपये. बरं. आता रक्कम कदाचित खूप मोठी वाढणार नाही, पण अहवाल जसं सांगतोय ना, ते महत्वाचं आहे. ही फक्त पैशांची मदत नव्हती. म्हणजे? अहवाल म्हणतो की त्या चेकमागे एक संदेश होता. तू सक्षम आहेस. म्हणजे हे फक्त पैसे नव्हते, तर त्या महिलेच्या क्षमतेवरचा विश्वास होता एक प्रकारे. अच्छा. म्हणजे पैशांपेक्षा त्यामागची भावना जास्त महत्वाची मानली गेली आहे असं अहवालात दिसतंय. अगदी. तात्पुरती गरज तर भागवलीच, पण एक मानसिक आधार देण्याचा प्रयत्न. आणि हे फक्त ट्रस्टनेच नाही केलं. या कार्यक्रमाला काही मान्यवर लोक पण आले होते. त्यामुळे या कामाला एक सामाजिक वजन मिळालं, असं अहवाल सांगतो. हो का? कोण कोण होतं? काही नावं आहेत अहवालात? हो, नावं आहेत. मा सदानंद सदाशिव होते, ते राखीव पोलीस दलाचे उपाध्यक्षीय आहेत. मग स्पीड न्यूज 24चे चीफ एडिटर मा एकनाथ पाटील होते. बरं. ग्राहक संघटनेचे डॉक्टर अजित देसाई आणि डॉक्टर विकास बिसुरे पण होते. अच्छा. अहवाल फक्त नावं नाही देत, तर त्यांच्या येण्यामुळे या उपक्रमाला समाजाचा पाठिंबा मिळाला हे अधोरेखित करतो. म्हणजे समाजाचे वेगवेगळे घटक एकत्र आले होते या कामासाठी. खरंय. अशा लोकांच्या उपस्थितीने फरक पडतो नक्कीच. पण मला वाटतं या अहवालाचा खरा फोकस फक्त या मदतीवर किंवा पाहुण्यांवर नाहीये. काहीतरी वेगळं आहे. अगदी बरोबर. तुम्ही बरोबर पकडलंय. अहवाल सगळ्यात जास्त भर देतो तो एका पुढच्या पावलावर, जे तात्पुरत्या मदतीच्या खूप पुढे जाणार आहे. ते म्हणजे ते शिलाई मशीन आणि गारमेंट युनिटचं उद्घाटन, बरोबर? एकदम बरोबर. 10 शिलाई मशीन आणि एक गारमेंट युनिट. आणि त्याचं उद्घाटन डॉक्टर अजित देसाई आणि श्री एकनाथ पाटील यांनी केलं असं लिहिलंय. इथेच हा उपक्रम जरा वेगळा वाटतो. निश्चितच. आणि अहवाल याच गोष्टीवर जास्त जोर देतोय. ही फक्त दिवाळीची भेट नाहीये. अहवाल याला महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आरंभ म्हणतोय. स्वावलंबनाकडे टाकलेलं पहिलं पाऊल. ही भाषा खूप महत्वाची आहे. म्हणजे फक्त वस्तू दिली नाही, तर एक सुरुवात करून दिली. हो, ही फक्त सुरुवात आहे एका नवीन प्रवासाची. म्हणजे सहानुभूती ठीक आहे, पण संधी देणं जास्त महत्वाचं, असं अहवालाला म्हणायचंय का? अगदी तसंच वाटतंय. अहवाल हा फरक दाखवतोय. बघा, एका बाजूला दिवाळीचा आनंद, फराळ, शिधा, थोडे पैसे. हो, तात्पुरता आनंद. आणि दुसऱ्या बाजूला भविष्यात कामी येईल असं काहीतरी. म्हणजे शिलाई मशीन, गार्मेंट युनिट, ज्यातून पुढे काम मिळेल. म्हणजे ही फक्त मदत नाही, तर एक प्रकारे जबाबदारीची पण जाणीव करून दिली, स्वतःच्या पायावर उभं राहायची. बरोबर. हे विश्लेषण खूप महत्वाचं आहे. फक्त वस्तू नाही, तर साधन दिलं, उत्पन्नाचं साधन. आणि या सगळ्या कामामागे जे ट्रस्टचे मुख्य लोक आहेत, त्यांचा उल्लेख आहे का अहवालात? हो, नक्कीच. मा सो दीपालीताई मल्ली, ज्या विश्वस्त आहेत, आणि श्री सुरेश बस्सप्पा मल्ली, जे अध्यक्ष आहेत. बरं. अहवाल सांगतो की त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. आणि एक छान वाक्य आहे त्यात, की त्यांच्यामुळे महिलांना फक्त शिलाई मशीन नाही मिळालं, तर भविष्याची आशा मिळाली. भविष्याची आशा. खरंच खूप अर्थ आहे यात. हो, म्हणजे अहवाल वस्तूच्या पलीकडे जाऊन त्यातून काय मानसिक आणि भावनिक बदल होतोय यावर लक्ष देतोय. आणि ही आशा त्या महिलांच्या चेहऱ्यावर दिसली असेल कार्यक्रमात. तसं काही लिहिलंय? हो, लिहिलंय. अहवालात वर्णन आहे की महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आला होता, हसू होतं. अरे बा. आणि अहवाल म्हणतो की हेच त्या कार्यक्रमाचं खरं यश होतं. म्हणजे परत तेच, भौतिक मदतीपेक्षा भावनिक आणि मानसिक परिणाम जास्त महत्वाचा मानला गेलाय. म्हणजे मदत अशी हवी जी फक्त खिशात नाही, तर मनात आणि चेहऱ्यावर पण दिसेल. स्वतः काहीतरी करू शकतो ही भावना जास्त मोठी,
असं अहवाल सांगतोय. बरोबर. आणि म्हणूनच कदाचित हे फक्त एकदाच करून थांबणार नाहीत. समाजातील इतर गरजू लोकांसाठी पण हे काम पुढे चालू ठेवणार आहेत, असं अहवालात म्हटलंय. म्हणजे ही एक दीर्घकालीन बांधिलकी दिसतीये. हो. आणि या कामामागे काहीतरी विचारसरणी, काही तत्वज्ञान आहे का? ट्रस्टचं काही ब्रीदवाक्य वगैरे? आहे. अहवालाच्या शेवटी त्याचा उल्लेख आहे आणि ते वाक्य म्हणजे ह्या सगळ्या कामाचं सार आहे असं वाटतं. काय आहे ते वाक्य? अहवाल म्हणतो, ट्रस्टचा विश्वास आहे की जर प्रत्येक हाताला काम मिळाले तर प्रत्येक घरात प्रकाश आपोआप फुलतो. वा, प्रत्येक हाताला काम तर प्रत्येक घरात प्रकाश. खरंच खूप छान आणि प्रभावी वाक्य आहे. हो ना. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. ट्रस्टनी जे केलं म्हणजे शिलाई मशीन देणं, ते याच विचारातून आलंय असा अहवाल जोडतोय. बरोबर. हाताला काम म्हणजे शिलाई मशीन. आणि त्यातून येणारा प्रकाश म्हणजे फक्त दिवा नाही, तर घरात येणारी आर्थिक सुबत्ता, आनंद, आत्मसन्मान, कामातून मिळणारा स्वाभिमान, तोच खरा प्रकाश, हा विचार अहवालातून पुढे येतोय. आपण आता बऱ्याच गोष्टींवर बोललो. सुरुवातीची मदत, पाहुणे, मग शिलाई मशीनचं महत्त्व, ट्रस्टच्या लोकांचं योगदान आणि तो भावनिक परिणाम. या सगळ्याला एकत्र जोडणारा धागा काय दिसतोय आपल्याला या अहवालात? मला वाटतं तो धागा आहे सक्षमीकरणाचा, पण नुसती संकल्पना नाही, एक प्रवास दिसतोय. म्हणजे सुरुवात झाली तात्पुरत्या मदतीने हो, शिधा, पैसे. आणि त्याचा शेवट झाला एका संधीमध्ये, कायमस्वरूपी संधी, शिलाई मशीन, युनिट. अहवाल हा प्रवास महत्वाचा मानतोय, सहानुभूतीपासून संधीपर्यंतचा. पण हे सगळं सांगताना अहवाल फक्त चांगली बाजी मांडतोय की काही आव्हानं किंवा मर्यादा पण सूचित करतोय? अहवाल जास्त करून सकारात्मक आहे. म्हणजे यश आणि चांगल्या परिणामांवर भर देतोय, जसं ते आनंदश्रू, आत्मविश्वास वगैरे. हो. पण स्वावलंबनाचा आरंभ किंवा पहिलं पाऊल असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा आपोआप कळतं की अजून खूप काही करायचं बाकी आहे. आव्हानं स्पष्टपणे लिहिलेली नाहीत, पण ही फक्त सुरुवात आहे हे नक्कीच सूचित होते. म्हणजे हा अहवाल वाचून फक्त एका चांगल्या कामाची माहिती मिळत नाही, तर मदत कशी करावी याबद्दल पण विचार करायला लागतो माणूस. नुसतं वरवर मलमपट्टी करण्यापेक्षा मूळ प्रश्नाला हात घालणं, म्हणजे रोजगारातून गरिबी कमी करणं, यावर अहवाल भर देतोय. अगदी. आणि हे करताना माणसाच्या प्रतिष्ठेचं महत्त्व पण अहवाल सांगतोय. चेक देताना तू सक्षम आहेस म्हणणं किंवा कामातून येणाऱ्या प्रकाशाला महत्त्व देणं, यातून दिसतं की फक्त आर्थिक मदत नाही, तर माणसाचा आत्मसन्मान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो? हा जो उपक्रम होता कमल पिल्ले ट्रस्टचा, तो दिवाळीनिमित्त केलेला एक चांगला प्रयत्न तर होताच. हो, नक्कीच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो मदतीच्या पारंपरिक कल्पनेच्या पुढे जाऊन सक्षमीकरणातून स्वावलंबनाकडे कसं जाता येतं याचा एक मार्ग दाखवणारा होता, असा हा अहवाल सांगतो. बरोबर. तात्पुरत्या गरजा भागवल्या म्हणजे शिदा, फराळ दिलं. पण त्याचबरोबर सिलाई मशीन आणि युनिट देऊन पुढे कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग पण तयार करायचा प्रयत्न केला. हेच या अहवालाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि त्याला समाजाने पण पाठिंबा दिला, मान्यवर आले. हो, आणि त्याचा परिणाम पण दिसला. त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास वाढला. या सगळ्या गोष्टींवर अहवाल प्रकाश टाकतो. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा संदेश जो अहवाल परत परत सांगतोय तो कोणता? तोच की खरी मदत ती जी माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते. प्रत्येक हाताला काम मिळालं तर घरात प्रकाश आपोआप येईल. सहानुभूती आणि तात्पुरती मदत गरजेची असते कधीकधी, पण खरी प्रगती होते ती संधी निर्माण केल्याने आणि स्वावलंबनाने. हाच या अहवालाचा गाभा आहे. हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोय जो ह्या अहवालाच्या थोडा पुढे जातो. काय विचार? अहवाल म्हणतो की ट्रस्टने शिलाई मशीन दिली म्हणजे रोजगाराचं एक साधन दिलं. ही नक्कीच पहिली पायरी आहे आणि खूप महत्वाची आहे. बरोबर. पण असे उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायला, म्हणजे टिकाऊ व्हायला, फक्त साधनं देणं पुरतं का? हा प्रश्न अहवाल थेट विचारत नाही, पण तो आपल्याला यावर विचार करायला लावतो. नाही, तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. साधनं देणं ही फक्त सुरुवात आहे, यात शंकाच नाही. मदत कोण करणार? मार्गदर्शन कसं मिळणार? अगदी. या सगळ्या गोष्टींची जोड मिळाली ना, तरच असे उपक्रम खरंच टिकून राहतात, यशस्वी होतात. म्हणजे फक्त मशीन नाही, तर त्याच्या आजूबाजूला एक पूर्ण व्यवस्था उभी करायला लागते. ट्रेनिंगची, विक्रीची आणि मानसिक आधाराची सुद्धा. बरोबर. अहवाल आपल्याला यशाची एक बाजू दाखवतोय, जी खूप छान आहे, प्रेरणा देणारी आहे. पण ते यश टिकवण्यासाठी
आणि अजून मोठं करण्यासाठी या पुढच्या पायऱ्या किती महत्वाच्या आहेत यावर विचार करायला हवा. खरंय, ती साधनं खऱ्या अर्थाने प्रकाशाचा स्रोत तेव्हाच बनतील जेव्हा ती वापरायची क्षमता आणि संधी दोन्ही मिळतील. अगदी. हा विचार या अहवालाच्या निमित्ताने नक्कीच करण्यासारखा आहे.